मिठामध्ये आलं घालून तुम्ही कधी हा पदार्थ बनवला नसेल तर आजची ही रेसिपी बघितल्यानंतर 100% तुम्ही ही रेसिपी करून बघणार आहात याची मला खात्री आहे, कारण ही रेसिपी जी आहे ती खूपच पौष्टिक आहे आणि हिवाळ्यामध्ये सगळ्यांनाच उपयोगी पडणारी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। यासाठी पॅनमध्ये मी 1 वाटी मीठ घेतलेलं आहे। मीठ आपण जे स्वयंपाकात वापरतो तेच मीठ घेतलेलं आहे। मीठ असं पसरून घालायचं आणि थोडंसं गरम करून घ्यायचं। हलकंसं गरम करून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं अगदी स्लो फ्लेमवर। तर हे पहा, मीठ चांगलं मी गरम करून घेतलेलं आहे। यानंतर आलं घालायचं आहे यामध्ये। आता आपण आलं मिठामध्ये का भाजणार आहोत, तर आलं हे जमिनीतून येतं आणि यामध्ये जंतूसुद्धा खूप असतात, माती असते, जंतू असतात। यासाठी ही रेसिपी बनवण्यापूर्वी आपल्याला ही जंतुनाशक आलं करायचं आहे। यासाठी मिठामध्ये चांगलं 3-4 मिनिटं आपल्याला मिक्स करून भाजून घ्यायचं आहे। तर आलं मिठात घालण्यापूर्वी मी चांगलं धुवून घेतलं होतं। धुवून त्यानंतर सुकवून घेतलेलं आहे। आलं धुवून घेतल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने या मिठामध्ये भाजून घ्यायचं आहे, कारण यामध्ये जंतू असतात। धूळ माती कुठेतरी राहिली असते, तर यासाठी आल्यांना निर्जंतुक बनवण्यासाठी मिठामध्ये चांगले 2-3 मिनिटं मी भाजून घेतलेत हे बघा। आणि त्यानंतर असं मीठ झटकायचं आहे आणि सगळं आलं काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं। एका ताटात काढून घेतलंय। आता इथे मी पॅन पुन्हा गरम करायला ठेवलेला आहे। या पॅनमध्ये मी इथे 1 मोठा चमचा कळिंगडच्या बिया घेतलेल्या आहेत। थोडेशा इथे मी भोपळ्याच्या बिया घातलेल्या आहेत। यानंतर 2 मोठे चमचे तीळ घालायचे आणि 1 चमचा मोठी खसखस घालायची। आता सगळं साहित्य आहे ते एकदम गॅसची फ्लेम स्लो ठेवून 3-4 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत यामधलं मॉइश्चर कमी होत नाही आणि यातला कच्चेपणा जात नाही। अगदी स्लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही माझी रेसिपी पाहता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। मस्त याला चटचट आवाज यायला लागलाय। सगळं काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं। आलं सुद्धा हे बघा मी पूर्णपणे थंड करून घेतलंय। एका सुती कापडाने मीठ आहे ते एक्स्ट्राचं पुसून घ्यायचं सगळं। हे बघा, अशाच पद्धतीने बाकीचे आलं आहे ते सुद्धा चांगली पुसून घ्यायची। मंडळी, तुम्हाला माहिती आहे का आल्यांचे किती फायदे आहेत? यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि हे साखरेची पातळी सुद्धा नियंत्रणात ठेवतात। शिवाय जर सांधेदुखी असेल तर सांधेदुखी सुद्धा कमी होते यामुळे, आणि ॲसिडिटी, पचनाचे काही त्रास असेल, पोट फुगणे यासारख्या समस्या असतील तर आलं खाल्ल्याने पचन सुधारतं। शिवाय मळमळ, उलट्यासुद्धा कमी करतं आणि रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढवतं। आलं मी सगळं व्यवस्थित पुसून घेतलं। पुसून घेतल्यानंतर आपल्याला ही याची वरची साल आहे ती या पद्धतीने काढायची आहे। हिवाळ्यामध्ये आल्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले पाहिजे। चहामध्ये आपण आलं घालून पितोच, कारण यामुळे सर्दी खोकला कमी होतो। तर आज मी हिवाळ्यासाठी खास अशी ही रेसिपी घेऊन आलेली आहे। आल्याचे हे बघा एक दाखवते, साल काढून टाकलेले आहेत। या सगळ्या आल्यांची मी अशी सालं काढली आणि त्यानंतर परत एकदा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि पुसून घेतले। आता याचे बारीक या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे। सगळे आलं अशा पद्धतीने आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। हिवाळ्यामध्ये होणारा सांधेदुखीचा त्रास किंवा संपूर्ण वर्षभर होणारा सांधेदुखीचा त्रास कोणत्याही ऋतूमध्ये असू दे, तर आपल्या आहारामध्ये अशा पद्धतीने आल्याचं सेवन तुम्ही केलंच पाहिजे। शिवाय आलं खाल्ल्यामुळे हृदयाचं आरोग्यसुद्धा चांगलं होतं आणि रक्ताभिसरण खूप चांगल्या पद्धतीने होतं। आलं चिरून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे। पाणी न घालता आपल्याला याची मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आहे। आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे। कढईमध्ये ही आल्याची पेस्ट सगळी काढून घेऊया। तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर रिकाम्या पोटी आल्याचा रस पिल्यामुळे वजन कमी होते, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आहेत। आता हा सगळा आल्याचा रस यामध्ये, म्हणजे आल्याची पेस्ट आहे ती कढईमध्ये काढल्यानंतर यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं। गॅसची फ्लेम चालू करायची आणि एकसारखं मिक्स करत राहायचं आहे, जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही।
थंडीमध्ये होणारा सर्दी आणि खोकला हा कमी व्हावा, होऊ नये, शिवाय 3 महिने तुम्ही ही रेसिपी बनवून ठेवू शकता आणि थंडीमध्ये याचा वापर करू शकता। हे बघा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आपली मस्त ही पातळ अशी ग्रेव्हीसारखी पेस्ट तयार झाली आहे। आता गॅसवर मी इथे एक भांडं गरम करायला ठेवलं आहे। इथे 1 वाटी मी गूळ घातलेला आहे। गूळ तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार घेऊ शकता। तुम्हाला हा पदार्थ किती गोड हवा त्या पद्धतीने। गूळ मी चिरून घेतलाय। चिरून घेतलेला गूळ यामध्ये घालायचा। अगदी थोडंसंच म्हणजे 3-4 चमचे पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही। मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला गूळ वितळेपर्यंत हे गरम करून घ्यायचं। याचा पाक करायचा नाही, फक्त गूळ वितळवून घ्यायचं आहे। तर हे बघा गूळ छान वितळला आहे, बाजूला ठेवून द्या। परत मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी घालायचं आहे। तर यामध्ये गुळाचं पाणी घालण्यापूर्वी आपल्याला असं गाळणीने गाळून घ्यायचं आहे। म्हणजे यामध्ये काही एक्स्ट्रा खडे राहिले असतील किंवा काय कचरा असेल, माती असेल तर तो आपल्याला वेगळा करता येईल। सगळं गुळाचं पाणी मी इथे गाळून घेतलं आहे। त्यानंतर आपण भाजून ठेवलेले तीळ, कळिंगडच्या बिया, भोपळ्याच्या बिया, खसखस सगळं यामध्ये घालायचं आहे। यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे। 1 चमचा सुंठ पावडर, 1 लहान चमचा वेलची पावडर घालायची आणि त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने काळी मिरी पावडरचा नक्की वापर करा। जर तुमच्याकडे काळी मिऱ्या असतील तर ताज्या कुटून यामध्ये घालायच्या आहेत। यामुळे काय होतं, थंडीमध्ये होणाऱ्या बऱ्याचशा आजारांना लांब ठेवू शकतो। काळी मिरी सर्दी खोकल्यासाठी रामबाण आहे आणि शिवाय आपण आल्याचा हा पदार्थ बनवतोय तर आलं आपण घातलंय ते तिखटच आहे। तर काळी मिरी घालताना सुद्धा 3-4 दाणे आहेत ते कुटायचे आणि नंतरच घालायचे। जास्त घालाल तर हा पदार्थ आहे तो जास्त तिखट होऊन जाईल। आपण मस्त हिवाळ्यात खाता येतील असे हिवाळ्याचे इम्युनिटी बूस्टर म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे बॉल्स बनवतोय। खूपच पौष्टिक आहेत। तुम्ही 3 ते 4 महिने हे बनवून ठेवू शकता आणि सर्दी, खोकला, अंगदुखी, संधिवात, गुडघेदुखी, कंबरदुखी यांना लांब ठेवू शकता। व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। हे बॅटर आहे, मिश्रण आहे ते थोडंसं घट्ट झालंय। आता या स्टेजला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण आहे ते घट्ट होत नाही आणि कढई सोडत नाही। आता मी थोडं स्पॅच्युलाने मिक्स करून घेते कारण याने व्यवस्थित हे मिक्स करता येतं। हे बघा या पद्धतीने छान असं हे घट्ट झालेलं आहे। बघा कढईच्या आजूबाजूला लागलेलं सगळं काढून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता कढई सोडतंय हे मिश्रण, म्हणजे हे परफेक्ट आपलं आता झालेलं आहे। आपण कोणताही गुळाचा पाक न करता हे बनवलेलं आहे। शिवाय हे 3 ते 4 महिने हे बॉल्स टिकतात। सर्दी खोकला झाला तर आपण आलेपाक खात असतो, पण आलेपाकपेक्षा हे पौष्टिक आहे कारण आपण यामध्ये गूळ घातलाय। शिवाय इतरही पौष्टिक पदार्थ यामध्ये घातलेले आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। एकसारखं मिक्स करून घेतलं। आता छान हे मिश्रण कढई सोडायला लागलंय। काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये आणि पूर्णपणे थंड करायचं। तर एका ताटामध्ये मी हे बघा काढून घेतलं आणि संपूर्ण थंड करून घेतलेलं आहे। थंड केल्याशिवाय याचे गोळे बनवायचे नाहीत, याचे बॉल्स बनवायचे नाहीत। याच्या वड्या सुद्धा तुम्ही बनवू शकता। यानंतर हाताला थोडंसं तूप लावायचं आहे। अगदी सहज हे बॉल्स बनले जातात। हे बघा मस्त ना, किती मस्त दिसतात, अगदी झटपट तयार होतात। याच पद्धतीने अजून एक तुम्हाला बनवून दाखवते। हे बाहेर ठेवले तरी अजिबात खराब होत नाही। तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचे असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। मी यामध्ये साखरेचा वापर न करता गुळाचा वापर केलेला आहे। तर शुगर असेल तरी देखील तुम्ही हे खाऊ शकता किंवा तुम्ही गुळाऐवजी इथे खजुराचा वापर करू शकता आणि त्यानंतर बनवू शकता। आता याचे गोळे बनवताना एकदम लहान लहान गोळे बनवायचे आहेत, जास्त मोठे गोळे बनवायचे नाहीत कारण आलं जास्त खायचं नाही। जास्त खाल्ल्यामुळे याचा त्रास सुद्धा होऊ शकतो। यासाठी लहान लहान गोळे बनवायचे आहेत। हे बघा लहान लहान अशा पद्धतीने हे बॉल्स बनवून घ्यायचे। फक्त दिवसाला एकच खायचं आहे, जास्त सुद्धा खायचा नाही कारण याचा गुणधर्म हा गरम असल्यामुळे जास्त खाल्ल्यामुळे छातीमध्ये जळजळ होऊ शकते, तोंडाची आणि घशाची जळजळ होऊ शकते। शिवाय तोंड येणं यासारखे प्रकार सुद्धा होऊ शकतात। यासाठी जास्त प्रमाणात खायचे नाही, फक्त हा एकच बॉल तुम्ही खाऊ शकता। पहा मस्त आपले इम्युनिटी बूस्टर, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे
सर्दी खोकल्यापासून संरक्षण करणारे, शिवाय कंबरदुखी गुडघेदुखीवर सुद्धा फायदेशीर आहे। मस्त असे हे बॉल्स तयार झालेले आहेत पहा। थंड झाल्यावर अजून मस्त हे कोरडे होतात। या पद्धतीने तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता आणि तुम्ही हे महिनाभर जरी एक एक रोज खाल्ले ना तरी तुम्हाला याचा खूप फायदा जाणवेल। तर मंडळी, तुम्ही सुद्धा तुमचे स्वतःचे हिवाळ्यामध्ये संरक्षण करू शकता। या पद्धतीने हे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे बॉल्स म्हणू शकता तुम्ही, गोळ्या किंवा लाडू म्हणू शकता, छोटे छोटे बनवून ठेवा आणि रोज एक खा। बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। आजची रेसिपी आहे, मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, म्हणजे याचा फायदा दुसऱ्यांनाही होईल। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशा छानशा वेगवेगळ्या आणि नवनवीन युनिक रेसिपीसोबत। धन्यवाद।